प्रत्येक दिवसाची सुरुवात हे प्रवासापासून होते आणि आज थोडंसं मला बाहेरगावी जायचं होतं, त्यामुळं मी लवकर निघालो आणि वाटेमध्ये जाता जाता देवा सरांचा एक डब्बा आपल्याला पार्सल द्यायचा होता, म्हणून त्यांच्या रूमवर जायचं होतं मला. रूमवरती मग पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर बघितलं त्यांच्या घरामध्ये असा सगळा पसारा विस्कटलेला होता आणि सर आमचे MPSCचा अभ्यास करतायत आणि नक्कीच ते लागावत ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे. चला तर मग आपण पुढच्या प्रवासाला. वाटेमध्ये जाता जाता बाईकमध्ये तेल कमी होतं, त्यामुळे पंपावरती गेलो, पेट्रोल टाकलं. मित्रांनो, ऊन खूप लागतं आहे. शहराच्या बाहेर जाण्या अगोदर आपण थोडंसं उन्हापासून संरक्षण होण्यासाठी आपण थोडंसं आपला रुमाल आहे ते आपण बांधून घेऊया, म्हणजे जेणेकरून आपल्याला उन्हापासून त्रास होणार नाही. कारण आपण आता 12 वाजलेत आणि ऊन लागतं, त्यामुळं आपण थोडंसं डोक्याला बांधलं का नाही थोडंसं ऊन कमी लागेल आणि आपल्याला प्रवासामध्ये अडचण येणार आहे. ठीक आहे, असं आपण रुमाल बांधलेला आहे आणि आता आपण थेट एका कामासाठी बाहेर जातो आहे आणि बघूया वाटेमध्ये काय होतं आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत. प्रवासाचा आनंद घेत आपल्या लक्ष्याच्या दिशेने निघालो आणि वाटेमध्ये जाता जाता हे टावर दिसलं. हे टावर काय आहे ते मला पण माहीत नाही आहे, थोडंसं थांबून आपण बोलूया. लहानपणापासून हे टावर बघतोय, माहीत नाही कशाचं टावर आहे ते. घरचे म्हणतात की दूरदर्शनचं टावर आहे, म्हणजे जे TV ला आपल्याला जे सिग्नल येत होतं दूरदर्शन DD नॅशनलचं, त्यासाठी टावर बनवलेलं आहे. तर एका दिवशी आपण त्याच्या खाली जाऊन बघूया की किती उंच दिसतंय, काय कसं आहे ते. त्याचा पण व्हिडिओ आपण लवकर टाकूया. तर जाता जाता म्हटलं तुम्हाला पण दाखवावं की हे टावर कशाचं आहे. जर तुम्हाला काय माहीत असेल तर ते सुद्धा कमेंट करून नक्की. ऊन तर खूप पडलं होतं, रोडमधून अशा गरम वाफा येत होत्या, त्यामुळे डोळ्याला पण खूप त्रास होत होता. दिवसभराचं काम आवरलं आणि मग परतीच्या प्रवासाला निघालो. पण तितक्यात मावस भावाचा फोन आला, म्हटला की तुला ज्यूस पाजतो. मग आम्ही ज्यूस तिथे गेलोत आणि बदाम शेक मस्तपैकी दोघांनी मिळून खाल्ला. बदाम शेकचा आनंद घेतल्यानंतर मी निघालो आणि खूप ऊन पडलं होतं, जेवायचं पण राहिलं होतं, त्यामुळं झाड शोधत शोधत निघालो होतो आणि शेवटी मला एक डेरेदार झाड सापडलं आणि त्या झाडाच्या शेजारी बसून म्हटलं जेवण करावं. झाड तर दिसलंय, झाडाखाली जाऊन आपण जेवण करूया आणि थोडासा आराम करून परत आपल्या कामासाठी निघूया. मित्रांनो, जेवायला आज 3 वाजलेत, खूप उशीर झाला आणि प्रवासामध्ये ऊन पण जास्त आहे आणि रस्त्यावर तसं जायचं नाही, कारण जे सिमेंट रस्ता आहे, सिमेंट रस्त्यावरती गरम वाफा आणि असं डोळ्याला खूप त्रास होते आणि त्यामुळे म्हणलं थोडं उन्हाचा आराम करावा आणि डब्बा आहे, जेवण करून थोडंसं अर्धा एक तास आराम करून परत आपल्या मार्गाला मार्गस्थ व्हावे. त्यामुळं सावलीचं झाड पकडलं आणि सावलीच्या झाडाखाली बसून थोडासा आराम करावा वाटला आणि बाकी हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा म्हटलं आपलं सावलीला, झाडाच्या सावलीला निवांतपणे आपला डब्बा घेऊन जेवण करायचं आणि जेवण केल्यानंतर मस्त एक 15-20 मिनटं झोप घ्यायची आणि परत आपलं थोडंसं ऊन कमी झाल्यानंतर मार्गाला लागायचं, म्हणजे थोडं जेणेकरून थोडंसं ऊन कमी होईल आणि उन्हामुळे थोडासा त्रास पण वाचेल. आणि अशा प्रकारे आपलं दुपारचं जेवण आहे. तर जेवणामध्ये काय काय आहे मी तुम्हाला दाखवतो एकदा. तर पाहू शकता जेवणामध्ये तळलेलं थोडंसं आहे, चपाती आहे आणि भाजी आहे, शेंगा. ठीक आहे, शेंगाची सुद्धा भाजी आहे. आणि तुम्हाला पण असं शेतामध्ये तुम्ही जेवतात का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. कोणाकोणाला शेतामध्ये जेवायला आवडतं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि हे ठिकाण आहे ते कुठं आहे ते पण नक्की सांगा. अंबाजोगाई परळी रोडवरती आहे आणि हे ठिकाण कुठल्या गावाजवळ आहे ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला हे झाड आणि झाडाच्या कडीला पाहू शकता एक टर्न आहे, U-टर्न आहे आणि पाठीमागे 2 टावर आहेत. हे लोकेशन बघून सुद्धा तुम्ही सांगू शकता. तर चला आपण जेवण करूया आणि थोडासा आराम. जेवण झाल्यानंतर 10-15 मिनटं थोडीशी झोप घेतली, थोडासा डोळ्याचा त्रास कमी होईल अशाने आणि थोड्या वेळाने लगेच प्रवासाला सुरुवात झाली. मित्रांनो, थोडासा आराम केलाय, चला आता जाऊया, कारण की जायला पण आता 1.5 तास लागणार आहे. त्यामुळे आपलं हळूहळू थोडंसं चालावं. झाड आहे, झाडाखाली मस्तपैकी आराम केला. पण इथं आल्यानंतर थोडंसं एक वाईट वाटलं की लोक जेवण करतात आणि इथंच बाटल्या टाकतात. बरं, टाकू द्या, टाकलं त्यांनी काय केलं की जे दारूच्या बाटल्या आहेत ते इथं फोडलेले, तुम्हाला दिसत असेल, दारूच्या बाटल्या फोडल्यात. बसायचं तर सावलीला बसायचं नसतं, गप किड्या अंगातले माणसाचे आहे. चला तर मग आपण आपल्या मार्गस्थ होऊया आणि पुढं काय होतंय पुढं अजून शेअर. अशा प्रकारे प्रवासाचा आनंद घेत मी निघालो घराकडे, कारण की आता 5:30 वाजले होते आणि 5:30 वाजल्यापासून घराकडे जाण्यासाठी अर्धा तास ते पाऊण तास लागतं.